आता वैभव माळी आणि संकेत बापरेला फायनल मध्ये पहिल्यांदा बॅटिंग संघ करतोय, म्हणजे पहिल्यांदा बॅटिंग करत असताना एक चांगल्या स्कोर कडे आपल्याला वाटचाल करावी लागेल आणि त्या अनुषंगाने बॅटिंग इथून करावी लागेल. तर आपण या ठिकाणी मी संजयदा तांबुलेने विनंती केली, दीपक काळन साहेबांचा सत्कार आपण या ठिकाणी करू. कॅमेरामॅन इथे पूर्णपणे या ठिकाणी कॅमेरामॅन झूम करतायत आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चेंडू पुरवण्यात आले ते पिंपलोली ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच डॅशिंग नेतृत्व दीपक काळन साहेबांचा सत्कार आणि त्याचबरोबर रमेशजी भोईर साहेबांकडून देखील ते सहकार्य होतं. पण दीपकजी काळन साहेबांचा कॅमेरा समोर झूम करा, कॅमेरा जरा. दीपकजी काळन साहेबांचा बदललेला लुक, न्यू लुक आपण दीपक काळन साहेबांचा पाहताय. आणि त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक कूलर देण्यात आलाय ते दीपक शेठ सोनावले यांचा देखील सत्कार आपण या ठिकाणी करतोय. गुड पर्सनॅलिटी दीपक शेठ सोनावले यांची, हसरा चेहरा आणि 4 वर्षाली साहेबांची तब्येत अजिबात हटली नाही, लुक आहे तोच फ्रेशनेस आहे. आणि स्क्रीनवरती कॅमेरामॅन आपण झूम करा कॅमेरा जरा. मॅन ऑफ द सिरीजचा कूलर देणारे, कूलरचे पुरस्कार दीपक सोनावले यांचा देखील सत्कार. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल बॅटची कडा आणि संकेत बाबरे इथून आउट. फायनलची पहिली विकेट आली संकेत बाबरेची. आता करणला आता मैदानाच्या आतमध्ये आपला बल्ला चालवावा लागेल. सुमित गोमारे पहिल्या पॉवर प्ले मध्ये. करण बाबरेच्या बॅट मधून निघालेला फटका लॉंग ऑन काबीज केलंय करण बाबरेने. मैदानाच्या आतमध्ये सुंदर सुरुवात करत असताना करण बाबरे मॅथरन व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ऍज अ पीटी टीचर करण बाबरे जेव्हा मुलांना शिकवतात की कसं धावायचं, कसं विरोधकाला ठोकायचं, म्हणजे रनिंग मध्ये स्पर्धेमध्ये, तसं आता विपक्षी टीमला इथून मात्र गेला. आणि एक 50 करणच्या नावावरती आहे. त्यामुळे आता सुमित गोमारे देखील 50 टोकणार आहे, करण बाबरे 50 टोकणार. दोघांमध्ये लढाई दमदार. सुंदर चेंडू सुमित गोमारेचा, बाहेरच्या बाजूने चेंडू, व्हाईट बॉलची फेक. दोघांमध्ये एनर्जी भरपूर आहे. सुमित गोमारे देखील चांगल्या टच मध्ये. पण मॅन ऑफ द सिरीज कोण जिंकणार, दीपक सोनावले साहेबांचा कूलर कोण जिंकणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. गोलंदाज तयार. सुमित गोमारेचा हा चेंडू, खराब फिल्डिंग झाली, मागेच चेंडू गेला, वाईट प्लस चौकार. 5 धावा आल्या. साई 11 चेंज द गेम वंजारपाडा टीमच्या खात्यात. 5 धावांची ऍडिशन, फुकटच्या धावा दिल्यात साई 11 चेंज द गेम वंजारपाड्याला. स्कोर जो थांबला होता, विकेट आली होती, सुमित गोमारेने 5 धावांचा हा चेंडू टाकला. 10 धावा झाल्यात. आता 2 चेंडू मध्ये धावा 10. पहिल्याच चेंडूवर विकेट येऊन सुद्धा 2 चेंडू मध्ये धावा झाल्या त्या मात्र 10. साई 11 चेंज द गेम वंजारपाडा. करण बाबरे ऑन स्ट्राइक. फुल टॉस, गॅप मोठा आहे, काबीज केलाय, एक्स्ट्रा कव्हर रिजन. करण बाबरे बॅक टू बॅक ठोकतोय बाउंड्रीज. सुमित गोमारे जो मागच्या 3ही मॅच मध्ये अगदी मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये असणारा खेळाडू आहे, त्याच्यावरती अटॅकिंग बॅटिंग स्पेल आणि एनर्जी भरपूर आहे करण बाबरे मध्ये. छोटा पॅकेट पण बडा धमाका फायनल मध्ये ठेवला होता वंजारपाडाने, तो पेश करतो करण बाबरे.
वाह वाह, ताकद ताकद ऑन साइडला समोरच्या दिशेने खोलून मारलाय षटकार. सुमित गोमारेवरती लागोपाठ फटक्यांची आतिषबाजी केली आणि पहिल्याच ओव्हर मध्ये 3 फटके खेळत 4 चेंडू मध्ये धाव फलकावरती धावा आहेत त्या मात्र 20. 4 बॉल मध्ये वंजारपाडाचा स्कोर आहे 20 धावा. त्या ठिकाणी अपील जर जोरदार पण चेंडू मात्र आता हाताला स्पर्श झाला असावा आणि धावत संख्या आहे ती मात्र 20. भरपूर अपील झाली, कॉन्फिडन्स होता पण करण बाबरे तिथे मैदानाच्या आतमध्ये स्थिरावलाय. मागच्या 3 मॅच मध्ये ज्याला बॅटिंग मिळाली नव्हती तो करण बाबरे आता फायनल मध्ये आपला धमाका पेश करतोय. स्कोर आहे तो मात्र 20 5 बॉल मध्ये. खाली राहिला चेंडू सुमित गोमारेचा. स्ट्राईक इथून मात्र सोडणार नाही. ओव्हर इथून पूर्ण झाली. 20 धावांचं षटक राहिलं सुमित गोमारेचं फायनलच्या मॅच मध्ये आणि करण बाबरे संकेत आउट झाल्यानंतर त्याने पूर्णपणे आपल्या संघाची जबाबदारी घेऊन बॅटिंग केली आणि आता वीस धावा झाला धाबा फलकावरती. खरं तर भरपूर प्रेक्षकांनी या क्रीडा स्पर्धेला उपस्थिती लावली. चांगलं सहकार्य या क्रीडा स्पर्धेला झालं. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी आकर्षक शूज आम्हाला देण्यात आलेत. पुंडलिक पंढरीनाथ तांबोली यांचं देखील मनापासून आभार. मॅन ऑफ द सिरीजचा कूलर ज्यांनी दिलाय ते दीपक शेठ सोनावले यांचा देखील मनापासून आभार. ज्यांनी चेंडू पुरवलेत या क्रीडा स्पर्धेसाठी ते माजी सरपंच दीपकजी काळन साहेब आणि त्याचबरोबर रमेशजी भोईर यांचा देखील मनापासून आभार. आणि ज्यांनी 2 दिवस युट्यूब लाईव्ह या स्पर्धेचा जो युट्यूबचा संपूर्ण खर्च केला आहे वाकस ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच संजयदा तांबोले आणि त्याचबरोबर पवन एंटरप्राइजेसचे ओनर गणेश तांबोली साहेब यांचं देखील मनापासून आभार. पवन एंटरप्राइजेसचे ओनर गणेश तांबोली साहेबांनी खरं तर युट्यूब लाईव्हचा हा खर्च केला आणि घर बसल्या मोबाईलवर लॅपटॉपवर टीव्ही वरती मात्र हा सामना ही स्पर्धा प्रेक्षकांना पाहता येते. धन्यवाद. बॅटची काढा आणि वैभव माली इथून आउट. 20 धावा आहेत. बंटीने विकेट घेतली. 2 बॉल आणि 20 धावा. सौरभ बाबरे मैदानावरती एंटर होता. आज खरं तर 2 प्लेअर ऑफ द मॅचच्या ट्रॉफी 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्या सौरभ बाबरेने. विकेट देखील त्याने कमावले. दुसऱ्या ओव्हर इथून सुरू झाले आणि बंटी बॉलिंग मार्क वरती आहे. नवीन बॅटर सौरभ बाबरे साला 20 धावा आहेत म्हणजे चांगला मोमेंटम आहे. साई 11 चेंज गेम वंजारपाडाकडे. आज फायनल जिंकण्याचं स्वप्न घेऊन कोलारे संघ देखील आलाय. कालचा दिवस त्यांनी गाजवला होता. आगरी सेना बडवलला पराभूत त्यांनी केलं होतं आणि आज मात्र वंजारपाडाने उत्कर्ष दैवलीला पराभूत करत ही फायनल फेरी गाठली. आणि आता सौरभ बाबरे फायनल मध्ये बंटीच्या विरोधात 20 धाव्यावरती संघ सध्या विकेट गमावत असताना फिल्डिंगची पाणी करतोय सौरभ आणि आता आपल्या फलंदाजी स्टान्स वरती तो उभा राहील. बंटीचा हा चेंडू मागे ठोकण्याचा प्रयत्न होता सौरभचा. डॉट बॉल इथून आलाय. 3 बॉल कुठलीही धाव या ओव्हर मध्ये आली नाही. कमबॅक करत असताना श्री 11 गावदेवी कोलारे संघ. बंटी मात्र फलंदाजांना इथून ती चान्स देत नाहीये. चौथा बॉल ओव्हर नंबर 2 मध्ये पूर्णपणे आवी ठरला बंटी श्री 11 गावदेवी कोलारे संघाकडून. मात्र पलटवार दुसऱ्या ओव्हर मध्ये झाला कारण एकही धाव 4 बॉल मध्ये आली नाही. पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा आल्यानंतर मात्र पूर्णपणे सरासरी मध्ये ठेवलं. फुल टॉस सौरभच्या बॅट मधून तडफ होती धावांची आणि हा ठोकला षटकार सौरभ बाबरेने. फुल टॉस दिला बंटीने. खरं तर टप्पा राखायला पाहिजे होता. 4 बॉल टाकल्यानंतर 5वा चेंडू जर टप्पा राहिला असता तर कदाचित समोरच्या फलंदाजाला त्याला थांबवता आलं असतं.
सौरभ बाबरेला देखील माहिती आहे ही फायनलची मॅच आज जिंकायचं या उद्देशाने दोन्ही संघांची मेहनत आहे. बंटीचा हा चेंडू ओव्हर नंबर 2 इथून पूर्ण झाली आणि 26 धावा झाल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. टीम साई 11 चेंज द गेम वंजारपाडा या संघाच्या. दोन संघ अग्रिसेना बडवल आणि उत्कर्ष दैवली हे सुद्धा 3ऱ्या-4थ्या क्रमांकाचे मानकरी असतील. त्यामुळे आज फायनल कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष. तीन ओव्हरची मॅच आता शेवटची ओव्हर इथून बाकी असणार. सव्वीस धावा झाल्यात. आता बंटी नंतर संभाजी आलाय. नो बॉल पंचांकडून घोषित केला आहे. ओव्हर द स्टेपचा नो बॉल होता. लाईनच्या पुढे निघाला असावा संभाजी किंवा कुठेतरी लाईनला टच झाला असावा आणि नरेश तांबोली यांचा इशारा आहे की नो बॉल म्हणजे फ्री हिट. करण बाबरेसाठी आता फ्री हिटची चान्स आहे आणि स्कोर आहे 27. स्कोर 27 आहे आणि पूर्ण ओव्हर आता करणच्या हातामध्ये. फ्री हिटचा चेंडू आहे. मागे चेंडू थांबणार नाही. जाऊन पोहोचणार लॉंग स्टॉपला चौकार. फायनल मध्ये आपली दमदार बॅटिंग विस्फोटक बॅटिंग दाखवत असताना करण बाबरे. जिथे संकेत वैभव आउट झाले तिथे मात्र करणने फायनल मध्ये साई 11 चेंज द गेम वंजारपाडा बॅटिंग मधून स्कोर उभारला. आतापर्यंत धावा आहेत मात्र धावा फलकावरती 31 धावा. संभाजीचे 5 बॉल अजून शेष आहेत. 31 धावा ऑन बोर्ड आहेत. फायनल मध्ये खेळतोय करण. ताकद या फटक्यात. प्रत्युत्तर बेहतरीन होता. करणचा शॉट चौकारांची आतिषबाजी करणची आणि या इनिंगचा करणचा हा 4था चौकार आहे. लागोपाठ 2 चौकार ठोकले संभाजीला देखील. 35 धावा झाल्यात. बेधडक खेळतोय. बेधुंद बॅटिंग अनस्टॉपेबल बॅटिंग आहे करण बाबरेची. थांबवणं कठीण झालंय गोलंदाजांना आणि करण पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा 2 ठोकले. 3ऱ्याचा प्रयत्न देखील. चेंडू भरदा वेगाने चाललाय. मागे थांबा. जास्त धावू नका कारण पुढे नदी आहे आणि आता मात्र धावांची नदी मात्र करण बाबरेची. खतरनाक बॅटिंग. टाळ्यांचा कडकडा. चौकार हॅट्रिक त्याने ठोकलेली आहे आणि 3 बॉल 3 चौकार. स्कोर या 3 बॉल मध्ये धावा आल्या 13. 2 ओव्हर मध्ये होत्या 26 म्हणजे 39 धावा झाल्या. साई 11 चेंज द गेम वंजारपाडा या संघाच्या. अनिल माली साहेब खुश आहेत. वंजारपाड्याचे समर्थक खुश आहेत. कल्पेश विर्ले आज सुट्टी असून घरी बसले नाही. मॅच बघितला आल्यावर का काहीतरी फायदा झाला यासाठी कल्पेश विर्ले अत्याधिक खुश आहेत. गोलंदाज तयार. इथून मात्र समोरच्या दिशेने करणने खेळलाय. एक सिंगल रन 1 रन 40 धावा झाले. साई 11 चेंज द गेम वंजारपाडाच्या. आणि खरं तर या क्रीडा स्पर्धेसाठी आपण पाहतोय की भरपूर मेहनत घेतली पबजी लवर्स क्रिकेट संघ कोळिवली यांनी. गोलंदाज तयार संभाजी. सौरभच्या बॅटमधून ऑन साइडला सहज षटकार खेळलाय. 5व्या चेंडूवरती षटकार आला. 46 ऑन बोर्ड. 46 धावा. अजून एक चेंडू बाकी येतो संभाजीचा. 20 धावा खर्च केल्या त्या मात्र संभाजीने. सॉलिड बॅटिंग परफॉर्मन्स आहे. पुन्हा वन्स अगेन मी पुन्हा येईल आणि पुन्हा ठोकणार. पुन्हा षटकार ठोकलाय. 52 धावा 3 ओव्हर मध्ये. साई 11 चेंज द गेम वंजारपाडाने एक मोठी धावसंख्या उभारली. दुसरी ओव्हर थांबवली होती बंटीने पण 3ऱ्या ओव्हर मध्ये परत दोघांच्याही 26 धावा एकट्या संभाजीने खर्च केल्या आणि 52 धावा ठोकल्यात त्या मात्र साई 11 चेंज द गेम वंजारपाडाने. ही करण बाबरेची ताकद आहे. आधी रनआउट केलं तेव्हा तो नाराज झाला होता पण फायनल मध्ये त्या सगळ्या मॅचेसची कसर त्याने भरून काढली. टाळ होऊन जाऊ द्या करणसाठी. जबरदस्त खेळला. 52 धावा केला आणि 53चं टार्गेट. 53चं टार्गेट या ठिकाणी सेट झालंय. भरपूर चांगली क्रीडा स्पर्धा. मागील 10 वर्ष आपण कोळिवलीकरांच्या वतीने क्रीडा स्पर्धेचं आयोजन पाहतोय आणि एक जबरदस्त
क्रीडा स्पर्धा 4 ट्रॉफीज, 4 क्रमांकाच्या 4 ट्रॉफीज, मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर, बेस्ट बॅटर बॉलर साठी आकर्षक शूज आणि कैलास विर्ले यांचं देखील आगमन. खुश आहेत कैलास विर्ले. स्कूटीत पेट्रोल राहिलं नाही तरी चालेल, मी 4 फेऱ्या मारेल, पण मॅच 4ही बघण्यासाठी घरी जाऊन येणार आहे कैलास विर्ले यांचं आगमन. शरद विर्ले खरं तर टीव्ही समोर रिमोट घेऊनच बसलेत आणि खरं तर घरून ती मॅच ते बघतायत, कारण अकाउंट ते काय उघडणार नाही हे मात्र खरं होतं. आणि खरं तर आज मागी गणेशोत्सवाचा खरं तर मोठ्या उत्साहाने मात्र, आणि आज वंजारपाडा गावामध्ये सत्यनारायणाची महापूजा आहे, पण अर्धा गाव मात्र कोलिवलीच्या मैदानावरती आहे. कारण संघ जबरदस्त खेळतो आणि प्रेक्षकांची साथ पाहिजे, ती प्रेक्षकांची साथ मात्र. आणि या स्पर्धेला ज्यांची साथ आम्हाला लाभली, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेला मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य करण्यात आलं, ते आदरणीय युवा नेते आदरणीय प्रसादजी थोरवे साहेब, तसेच त्यांच्या समवेत सुदामजी पवाळी साहेब, मिलिंदजी विर्ले साहेब, जयवंतजी शिनारे साहेब, गणेश शांबोळी, दीपकजी काळन साहेब, रमेशजी भोईर साहेब, दीपकजी सोनावळे साहेब, त्याचबरोबर दिनकरजी तांबोळी साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य आम्हाला करण्यात आले, त्यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर मनोहरजी तांबोळी साहेब यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहाय्य करण्यात आलं. विजयदादा तांबोली यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहाय्य करण्यात आलं. त्याचबरोबर पुंडलिक पंढरीनाथ तांबोळी दादा यांच्या वतीने आम्हाला आर्थिक सहाय्य आणि आकर्षक शूज त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आले. त्याचबरोबर राजेश पंढरीनाथ तांबोली यांच्या वतीने देखील आम्हाला आर्थिक सहाय्य करण्यात आलं, त्यांचे देखील मनापासून आभार. त्यानंतर आम्हाला पाण्याची सोय ज्यांनी केली ते प्रदीप तांबोली यांचं देखील मनापासून आभार, ज्यांनी आमच्यासाठी पाण्याची 2 दिवस थंडगार पाण्याची सोय केली, त्यांचेही आभार. आणि त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेला ज्या ज्या मान्यवरांनी उपस्थिती लावली आणि सर्व प्रेक्षकांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय की क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुमची देखील तेवढी चांगली साथ राहिली. आणि जे 16 संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्या 16 टीमचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करू. आणि आता चॅम्पियन होण्यासाठी श्री 11 गावदेवी कोल्हारे संघाला 53 धावांची गरज आहे. त्याचबरोबर अण्णा श्यामकांत तांबोली यांचे देखील आम्हाला चांगलं सहकार्य या क्रीडा स्पर्धेला राहिलं. त्याचबरोबर आपण पाहतो आसोली तांबोली मामा देखील 2 दिवस या क्रीडा स्पर्धेला हे सर्व गोष्टी हँडल करत असताना उपस्थित होते. त्याचबरोबर संजयदा तांबोली देखील या क्रीडा स्पर्धेला 2 दिवस सर्वत्र दादांचीही पाहणी होती. त्याचबरोबर अर्जुन तांबोली बाबा देखील 2 दिवस या क्रीडा स्पर्धेला होते. चांगलं सहकार्य, ग्रामस्थांची साथ, पबजी लवर्स टीमची मेहनत, आणि आता संघ 53 धावा चेसे करण्यासाठी इथून मात्र आगेकूच करेल. संकेत बाबरे समोर येतो, सुमित गोमारे पहिला बॉल, पहिलाच बॉल सुमित गोमारेचा फटका बाउंड्री लाईनच्या पार, आर पार शॉट आहे, कारण पहिला चौकार आहे तो सुमित गोमारेचा. मॅन ऑफ द सिरीज साठी एका विकेट साठी 5 पॉइंट असतील याची घोषणा आपण कालच केली होती, आणि आज पुन्हा एकदा दोन्ही टीमला किंवा 4ही विजेत्या टीमला सांगतोय एका विकेट साठी 5 पॉइंट आपण काउंट करणार आहोत. सुमित गोमारे, संकेत बाबरे दोघांमध्ये रस्सी खेच आहे मॅन ऑफ द सिरीजच्या कूलर साठी. कोण कोणावर हवी ठरेल, कोण कोणावर भारी ठरेल ही फायनल आहे, पण फायनल सोबत वैयक्तिक पारितोषिकांकडे देखील भरपूर रस्सी खेच आहे. आकर्षक शूज आहेत बेस्ट बॅटर साठी, बेस्ट बॉलर साठी देखील आकर्षक शूज आहेत. ट्रॉफी तर 4ही संघांना मिळालेली आहे. उत्कर्ष दैवली असेल, अग्रिसेना भडवल असेल, चेंज द गेम वंजारपाडा असेल किंवा गावदेवी कोल्हारे, चौघांनाही ट्रॉफी मिळणार. सुमित गोमारेचा फटका कव्हर वरून उडवला ऑफसाईडच्या दिशेने, वेगाने चेंडू चालला, वैभव माली पाठलाग करतोय, बॉल 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 अडवलाय लास्ट मोमेंटला, ढकलला चेंडू आतमध्ये. 2 बॉल धावा झाल्या 6. सुमित गोमारेने याआधी 4 50 ठोकलेले आहेत आणि आता 53 धावांचं लक्ष आहे. वन साइड ग्लेन मॅक्सवेल सारखी वन साइड मॅच काढेल का तो, आणि ग्लेन मॅक्सवेलने 291चं टार्गेट असताना 201 धावा नॉट आउट केलं होतं अफगाणिस्तानच्या विरोधात. सुमित गोमारेचा फटका कव्हरला, थोडी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पेश केला सुमित गोमारेने. फायनलची मॅच आहे, परफॉर्मन्स दमदारच असायला पाहिजे आणि जबरदस्त बॅटिंग आहे. पलटवार तेवढाच भारी आहे सुमित गोमारेचा, कारण 3 बॉल मध्ये रन्स आल्यात, धावा फलकावरती त्या मात्र 10. सुमितचे पिताश्री देखील मॅच बघण्यासाठी आलेत. एरवी ते बिजी असतात पण आज फायनल आहे, यायला तर पाहिजेच. आणि सुमित चमकतोय मैदानाच्या आतमध्ये. संकेत बाबरेवरती टॉप बॉलरवरती त्याने आक्रमण चढवलंय. फुल टॉस आणि लॉंग ऑन मध्ये पोहोचलाय करण बाबरे.
वेगाने धावला होता करण, डिस्टन्स त्याने कव्हर केलं आणि एक सिंगल रनने स्कोर पोहोचला 4 बॉलमध्ये 11. अजूनही अजूनही क्रिकेट रसिकांना सांगता येणार नाही की वंजारपाडा जिंकेल की कोल्हारे जिंकेल, कारण 53चा पाठलाग 4 बॉलमध्ये रन्स आल्यात. धावा फलकावरती त्या मात्र 11. दोन्ही संघाच्या पाठीराख्याने विश्वास आहे की आमचा संघ जिंकेल, पण कोल्हारेने देखील सुरुवात चांगली केली चेसिंगसाठी. 4 बॉल 11. वाह, परफेक्ट शॉट आहे आणि हा चेंडू सीमा पार. एका टप्प्याने आय थिंक हा चेंडू सीमा पार पोहोचलाय. 15 धावा झाल्यात 5 बॉलमध्ये. 53 धावा संख्येचा लक्ष्याचा जो आव्हानात्मक खेळी आहे ती आव्हानात्मक खेळी स्वीकारली आणि त्यानंतर 15 धावा झाल्यात 5 बॉलमध्ये. समीरने चौकार खेचलाय, सुमितने 11 केल्या, समीरने 1 चौकार खेचलाय, म्हणजे एकही चेंडू डॉट जाऊ दिला नाही. संकेत बाबरे कदाचित पहिल्यांदा असं घडलं असेल की एकही बॉल त्याने 5 चेंडू मध्ये डॉट टाकला नाही. 15च्या 15 धावा बॅट मधून आल्यात. समीरचा फटका, शेवटचा बॉल आहे, रनआउटची चान्स होती पण प्रणितने मिस्टेक केली. ज्या टॉप फिल्डरची आपण चर्चा करत होतो त्याच्याच माध्यमातून इथून सिंगल खर्च करण्यात आले आणि 16 धावा संख्येने पहिली ओव्हर इथून फिनिश झाली. एकही डॉट बॉल संख्येत बाबरेचा आला नाही आणि आता येणारे 12 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 12 चेंडू 37. आता थोडा विचार करावा लागेल की सेकंड ओव्हर मध्ये कुमारचा वापर करायचा की विश्वासचा. पण कुमार विरलेला पुन्हा एकदा बॉलिंग करण्याची चान्स दिली आहे. ती मात्र टीम साई 11 चेंजचा गेम वंजारपाडा. अनिल माळी यांनी संघाला एक भक्कम पाठिंबा दिला. पॅकरशिप आज अनिल माळी यांची राहिली आणि खरं तर ती पॅकरशिप आज लकी ठरली. सत्यनारायणाची महापूजा तिकडे सुरू आहे. काही ग्रामस्थ तिकडे प्रार्थना करायचे की संघ फायनल जिंकू दे आणि काही ग्रामस्थ अर्धा गाव इकडे 50% पब्लिक इकडे की सपोर्ट करण्यासाठी देखील काही प्रेक्षक पाहिजेत. मुलं आणि श्री 11 गावदेवी कोल्हारेचे देखील पाठीराग या ठिकाणी आहेत. नरेंद्र गोमारे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. 12 बॉल 37. टफ फाईट मात्र दिली श्री 11 गावदेवी कोल्हारेनं. अजून 12 बॉल 37. सामना इथून जबरदस्त होणार हे मात्र नक्की. जबरदस्त गोलंदाज कुमार बिरले. पहिलाच बॉल कुमारचा. पंच या ठिकाणी बघतायत. पंचांचा निर्णय इथून आलाय. पंचांचा निर्णय आला. एक वॉर्निंग गोलंदाजाला देण्यात आली. बाप पंढरीनाथ तांबोळी बाबा आपण स्टेजवरती यावं. दिनकरजी तांबोली, केशवजी धुळेसाहेब, जेवढे ग्रामस्थ मंडळ कोळिवली सगळ्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं, कारण सामना अतिशय बहारदार सुरू आहे. 11 बॉल 37 ची आवश्यकता आहे. समीरच्या बॅटमधून फटका निघाला. लॉंग ऑन मध्ये खेळाडू सौरभ बाबरे चेंडूची वाट पाहतो. एक सिंगल इथून खर्च करण्यात येईल. आता गरज आहे येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 36 धावा संख्येची. 10 बॉल 36 म्हणजे ठोकाचे षटकार टोटल 6. बॉल बाकी आहे 10 आणि सुमित गोमारे या ठिकाणी आपल्या हाय पोटेन्शियल बॅटने इथून त्या 36 धावा करणार का, कारण भरपूर अपेक्षा आहे, भरपूर कॉन्फिडन्स आहे सुमितला की इथून ही मॅच आपल्याला जिंकायची आहे. तर इथून कुमार विर्लेच्या गोलंदाजीला ठोकावं तर लागणारच आहे. आणि 10 बॉल 36 परिस्थिती हातामध्ये दोन्ही संघांच्या आणि कुमार विर्ले सुमित गोमारेच्या अगेन्स्ट. सुमित गोमारेचा फटका हवेत चाललाय. डाऊन दी बॉल आलाय. सौरभ बाबरे पकडली कॅच, मिळाली विकेट सुमित गोमारेची आणि कुमार विर्लेच्या खात्यात ही विकेट आली आणि एक मोठं यश मिळालं कुमार विर्लेला. मागच्या मॅच मध्ये देखील कुमारने विकेट मिळवल्या होत्या आपल्या संघासाठी. इथे देखील विकेट मिळवली आणि स्कोर आता 9 चेंडू आणि 36 धावांची गरज. 9 चेंडू 36, 17 धावा फलकावरती आहेत. मनोज गोमारे मैदानावरती चाललाय. काल 2 षटकार ठोकले होते मनोजने. आता 9 मध्ये 36 पाहिजेत, म्हणजे 9 मध्ये 6 षटकार ठोकायचे. त्यामुळे विपक्षी टीमच्या धाब्यात दणानून सोडायचे असेल तर मनोज गोमारेला सुमित गोमारे सारखी बॅटिंग करावी लागेल, कारण या फायनलच्या मॅच मध्ये सुमित गोमारे आतापर्यंत 11 धावा करून इथून आउट झालाय. 9 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. फायनल मध्ये अजूनही सस्पेन्स कायम आहे. श्री 11 गावदेवी कोल्हारे चमत्कार करू शकेल, विश्वास त्यांच्या सपोर्टरला आहे. आणि कुमार विर्लेचे हे 3 चेंडू अत्यंत निर्णायक आहेत फायनलच्या मॅच मध्ये.
पबजी लवर्स ट्रॉफी मध्ये कोणता संघ चॅम्पियन ठरणार? गोलंदाज कुमार बिर्ले. मनोज साठिया वेगवान चेंडू, पंचाने वाईट चेंडूची उद्घोषणा केली. एक्स्ट्राची धाव खर्च होईल. 9 बॉल, आता 35 धावांची गरज आहे. तर ग्रामस्थ मंडळ कोळिवली, जे जे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत, मी विनंती करेल सर्वांना, या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना, की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. कलत नकलत आमचं दुर्लक्ष होत असेल तर पबजी लवर्स टीमच्या वतीने आपल्या सर्वांना आमंत्रित करतोय की आपण सन्मानाने या व्यासपीठावरती यावं. 9 चेंडू आहेत मॅच मध्ये, 35 धावा इथून करायच्या श्री 11 गावदेवी कोल्हारेला. मनोजच्या बॅटमधून फटका ऑन साइडला आला. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. करण बाबरे पोचलाय, पण एकच धाव इथून आता मिळेल. 8 चेंडू आणि आता 34 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत, कारण 2 बॉलवरती जर 2 षटकार आले तर शेवटच्या ओव्हरपर्यंत जाऊ शकेल. पण शेवटच्या क्षणी का होईना पण सनी पवार यांची एंट्री झाली आणि साई 11 चेंज द गेम वंजारपाडा संघ आज कदाचित चॅम्पियन होण्याच्या दिशेने सध्या तरी विनिंग पर्सेंटेज जास्त आहे. आणि बँक कर्मचारी रविवारची सुट्टी सनी पवार यांची मैदानाच्या आतमध्ये. समीरचा फटका, हवेचा वेध आणि संकेत बाबरेच्या हातात कॅच. कुमार विर्लेच्या खात्यात विकेट. फलंदाज इथून बाद. आता सामना खरं तर धावा जास्त आहेत, चेंडू मात्र कमी आहेत. 7 बॉल आहेत, आवश्यकता आहे ती 34 धावांची. बंटी चाललाय. BMW आता मैदानाच्या आतमध्ये जाताना. बंटी वाघमारे मध्ये यम आहे. टी शर्ट मात्र आकर्षक आहे बंटीचा. सात बॉल आणि आता 34 धावांची आवश्यकता आहे. कुमारचा हा चेंडू बॉटम साइडने निघाला आणि ओव्हर इथून कंप्लीट झाली. आता 6 बॉलचा खेळ इथून शिल्लक राहणार. धावा करायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी, ते मात्र 34. 2 दिवसांची स्पर्धा उत्तम नियोजनाने पबजी लवर्स टीम कोळिवलीने मात्र ही सक्सेसफुल करून दाखवली. जबरदस्त क्रीडा स्पर्धा केटीसी लाईव्ह इव्हेंट यूट्यूब लाईव्ह वरती बऱ्याचशा प्रेक्षकांनी या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतला. मंडप डेकोरेटर्स अंकुश डांगरे दादा यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू. केटीसी लाईव्ह इव्हेंट अजिंक्य पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं, कॅमेरामॅन आर्यन, त्याचबरोबर ऑपरेटर मयूर दळवी यांचं देखील मनापासून आभार. आणि ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं, हबप पंढरनाथजी तांबोळी बाबांना मी विनंती केलं की बाबा आपण मंचावरती यावं, कारण बाबांना मैदानावरती उभं राहून मॅच बघायचे. पण मनोजचा फटका हवेत आहे. इथून मात्र आज प्रणितकडे चेंडू हातात आला नाही, कॅच त्याच्या हातात आली नाही. एकच रन इथून मिळाली. 5 चेंडू 33 ची गरज आहे. आता स्कोर जरा जास्त आणि चेंडू मात्र कमी आहेत. पण आता 5 षटकार जरी आले तर हे चॅम्पियन पदापासून वंजारपाडा संघाला थांबू शकणार नाही. श्री 11 गावदेवी कोल्हारे. बंटीचा फटका हवेत, वैभव माली उलट्या दिशेने. चेंडू मात्र मैदानाच्या आत. कॅप्टन मनीष पोचलाय. मनीषला बॅटिंग पण नाही भेटली, बॉलिंग पण नाही भेटली, फिल्डिंग तरी तो करतोय आपल्या संघासाठी, हे महत्वाचं आहे. तरी देखील हसतोय, कारण फिल्डिंग मध्ये हेअरस्टाईल जबरदस्त आहे मनीषची. आता सामना आवाक्यामध्ये. वंजारपाडा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, कोल्हारे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, आणि एक ट्रॉफी त्यांची देखील फिक्स आहे. सौरभचा हा चेंडू, व्हाईट बॉलची फेक. सौरभ इथे विकेट घेण्याचा प्रयत्न जरूर करेल, कारण अजून त्याचे 4 बॉल आहेत. ग्रामस्थ मंडळ कोळिवली, सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण सर्वांनी स्टेजच्या दिशेने यावं. मनोहरजी तांबोली, दिनकरजी तांबोली, राम तांबोळे बाबा, सगळ्यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यावं. मनोज गोमारेचा फटका लॉंग ऑफ मध्ये प्रणीतच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार. 3 बॉल अजून बाकी आहेत. तात्या खुश हुआ. तात्या मात्र खुश झाला या षटकाराने. खतरनाक शॉट होता मनोजचा. विलास तांबोली दादा देखील उपस्थित झालेत आणि
मनोजचा हा फटका विश्वासने पकडली कॅच, महत्वाची विकेट ठरेल ही मात्र सौरभ बाबरेसाठी, कारण ही विकेट म्हणजे कदाचित त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची होती. आणि आता मैदानावरती चाललाय तर म्हणता किरण, आता सामना फार दूर राहिलाय कारण आता बॉल शिल्लक आहेत अवघे 2 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र जवळपास 25 धावांची. 2 बॉल 25. सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण बक्षीस समारंभ करणार आहोत कारण स्पर्धा आटोक्यात आली. 2 दिवसांची स्पर्धा, भरपूर मेहनत घ्यावी लागली ती मात्र टीमला. 2 चेंडू आणि आता 25 धावसंख्येची गरज आहे. विजेते 4 संघ इथून आम्हाला मिळाले. जबरदस्त परफॉर्मन्स त्यांचा राहिला. 2 बॉल इथून बाकी सौरभ बाबरेचे. किरण मैदानाच्या आत आहे. एक बॉल आता फक्त शिल्लक राहणार आणि एक बॉलच्या फेकीनंतर चॅम्पियन संघ ठरणार. पबजी लव्हर्स 2025 या चषकाचा शेवटचा अंतिम बॉल. किरणचा फटका आणि चॅम्पियन ठरला या स्पर्धेचा. अनिल माले यांनी पुरस्कृत केलेला साई 11 चेंज द गेम वंजारपाडा हा संघ ठरलाय चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट. जिंकलाय तर मात्र वंजारपाडा संघ आणि दुसऱ्या क्रमांकावरती राहिला तो मात्र श्री 11 गावदेवी कोल्हारे. तिसऱ्या क्रमांकावरती राहिला तो उत्कर्ष दैवली आणि 4थ्या क्रमांकावरती राहिला तो मात्र आग्रिस सेना बडवल. चला खुर्च्या लावून घ्या समोर स्टेजच्या. आपण येत्या 5 मिनिटांमध्ये बक्षीस समारंभ करू आणि लगेच विजेत्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी बक्षीस वितरित आपण करू. जबरदस्त खेळ राहिला सर्व संघांचा.